एव्हरीवन, वेलकम बॅक टू द व्लॉग. कसे आहात सगळे? आणि आज नारळी पौर्णिमा आहे आणि मालवणमध्ये काही वर्षांपासून एक नवीन ट्रेंड, एक नवीन रेव्होल्युशन चालू झालेलं आहे की नारळी पौर्णिमे दिवशी महिला देखील नारळ लढवण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. आज धक्क्यावर म्हणजे मालवण बंदर जेटीवर खूप मोठी स्पर्धा आहे. आज आपण तिथे जाऊया. पाऊस भरपूर पडतोय, मगाचपासून वाट बघतोय आपण. सो आपण आता निघूया इथून आणि आपण वॉकिंग करत जाऊया. सो विनीतची वाट बघतोय आपण आणि विनीत आला की आपण लगेच निघू. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आणि हा खूप दिवसानंतर असा भेटतोय तुम्हाला आपला मगाचचा ब्लॉग रक्षाबंधनचा जर तुम्ही बघितला असेल तर तोही बघा. ते इथे आय बटनमध्ये तुम्हाला मिळेल तो ब्लॉग. आणि तुमचा जो प्रतिसाद मला सेकंड एपिसोडला आपल्या खाद्यसंस्कृतीच्या द टेस्ट ऑफ मालवणमध्ये मिळाला त्याबद्दल खूप थँक्यू. आणि असाच प्रतिसाद आणि असंच प्रेम देत राहा. सो आपण स्टार्ट करूया. आपण निघूया आता, धक्क्यावर जाऊया. तो आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. आणि काय झालं की सुरुवातीला निघतानाच भरपूर पाऊस होता. मी तुम्हाला दाखवलं की एका जवळजवळ इथे मागेच आहे समुद्र. या बिल्डिंगच्या मागेच 2 मिनिटं लागतात चालून जायला. पण पाऊस एवढा होता, मला 45 मिनिटं लागली इथून तिकडे जायला. एवढा बेफाम पाऊस, वारा. आणि जेव्हा मी तिथे पोहोचलो तिथे मालवण, जवळजवळ अख्खं मालवणच तिथे होतं. प्रचंड गर्दी होती. 2 वर्षाच्या शापातून आज मालवण सुटले हे सिद्ध झालं. पुन्हा एकदा मला जसं माझं मालवण असतं जसं एकत्रित येतं धक्क्यावर नारळी पौर्णिमेसाठी, ते मला आज दिसलं आणि खूप बरं वाटलं. ती गर्दी पाहून, त्या परत नारळ लढवण्याच्या स्पर्धा पाहून. आणि लोक नारळ अर्पण करतात समुद्राला. तो अर्पण केलेला नारळ त्याच्यानंतर ती एक छोटंसं नमस्कार करतात. मनातली आमची भावना असते ती पुरी करून ती सोडून देतात पाण्यात. असा ती प्रथा आलेली. आणि पुन्हा एकदा भरपूर लोकांनी ते केलं.
ते बघायला देखील आनंद मिळाला. आज गर्दी होती, ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की भरपूर गर्दी होती आणि खूप छान वाटलं त्यामुळे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट कराच नक्कीच. मी वाट बघतोय तुमच्या कमेंट्सची. आणि लवकरच आपली जी फूड सिरीज आहे त्याबद्दलही नवीन अपडेट्स येतील. काही कारणांमुळे तो डिले होतो या वीकसाठी, पण लवकरच त्याचे नवीन अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन आहात तर ते रेड कलरचं बटन आहे, त्याला सबस्क्राईब करणार असं मला विश्वास आहे तुमच्यावर. सो सायनिंग ऑफ, टेक केअर, बाय.